या वेळेमध्ये भक्ती सुरुवात करूया. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. प्रभू तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आठवडाभर तो आम्हाला सांभाळलं. प्रभुदेवा आमच्या सर्व गरजा भागवल्या आणि परमेश्वरा ही रविवारची सुंदरशी वेळ दिली की प्रभुदेवा आम्ही मंदिरामध्ये यावं, तुझी भक्ती करावी, तुझी आराधना करावी आणि परमेश्वरा तुझ्या वचनाचं मनन करावं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही जे काही जमलेले लोक आहोत परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे. प्रभुदेवा तुझं वचन सांगत आहे की जिथं दोघं तिघ आहे तिथं तुझं सानिध्य आहे. होय परमेश्वरा, आमच्या प्रार्थनेमध्ये तुझं सानिध्य असणार आहे. प्रभुदेवा आमच्या प्रार्थनेमध्ये तुझी उपस्थिती असणार आहे असा आमचा विश्वास आहे. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे. जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळी कर. पवित्र आत्मा प्रत्येकाच्या अंतःकरणाची तू तयारी कर परमेश्वरा. प्रभुदेवा दुसऱ्या गोष्टींना प्राथमिकता न देता परमेश्वरा तुला प्राथमिकता देऊन परमेश्वरा मंदिरामध्ये यावं आणि परमेश्वरा पूर्ण अंतःकरणानं तुझी भक्ती आणि आराधना करावी, यासाठी तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा प्रत्येकाचे मार्ग मोकळी कर आणि परमेश्वराची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. आजच्या प्रार्थना भक्तीमध्ये तुझं सानिध्य आणि परमेश्वरा तुझ्या उपस्थितीचा अनुभव असू दे. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरा तुझ्या सानिध्याचा अनुभव तू प्रत्येक विश्वासणाऱ्याला दे आणि प्रभुदेवा आज तू गौरवला जा परमेश्वरा. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्हाला ही वेळ दिली त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. होणारी स्तुती आराधना परमेश्वरा, आज प्रभुदेवा वचनाची सेवा, प्रभुभोजन परमेश्वरा, दान दशांश सर्व गोष्टी आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्व गोष्टीचा तू ताबा घे आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये तुझं आणि तुझंच गौरव होते परमेश्वरा. धन्यवाद देतो, ही वेळ दिली त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढची होणारी सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण उपासनाच एक गीत गाणार आहोत. उपासना संगीत मधलं 333 नंबरचं, प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. सुचे मनाचे हा विचार, ते वाटे समाधान पाय. तू चालवी, तू चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी तो चालवी तो नेहमी. तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभू स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो, संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी, तरी प्रेमाने चालवी. तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभू
स्वतःचा संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव. तै मृत्यु तेरी नाभिना, प्रभुच चालवेल पार. तो चालवे, तो चालवे मला स्वहस्ते चालवे. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभुच स्वतः चालवे. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. प्रेज द लॉर्ड. आणि खूप गीतकार सुंदर हे गीत गायलेले की प्रभूचं वाट दाखवे. आणि परमेश्वर सर्व मार्ग आपल्यासाठी खुले करतो, तो आपल्याला मार्ग दाखवतो. आणि कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या समयी, सुखाच्या समयी असू दे, आनंदाच्या समयी असू दे किंवा दुःखाच्या समयी असू दे, तर सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्याला चालवतो आणि आपण परमेश्वराची स्तुती करायची आहे. म्हणून आणखीन काही आपण गीत गाणार आहोत आणि प्रभूला आपण धन्यवाद देणार आहोत या वेळेमध्ये. आराधना आराधना, स्तुती आराधना आराधना हे गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ. आराधना आराधना, स्तुती आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुती आराधना आराधना. हर सुबह में, हर वक्त में आराधना यीशु के लिए. हर सुबह में, हर वक्त में आराधना यीशु के लिए. आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना. पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना. पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना. समर्थी पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना. सामर्थी पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना. आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना. हर सुबह में, हर वक्त में आराधना यीशु के लिए. हर सुबह में, हर वक्त में आराधना यीशु के लिए. आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना. अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना. अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना. अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला आराधना. अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला आराधना. आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना. हर सुबह में, हर वक्त में आराधना यीशु के लिए. हर सुबह में, हर
में आराधना यीशु के लिए, आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना स्तवने स्तुति स्तवने लाखो वेळा वंदने स्तवने स्तुति स्तवने लाखो वेळा वंदने महिमा तुला नितरे नेहमी स्तुती स्तवने महिमा तुला नित्य रे नेहमी स्तुती स्तवने येशूला 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 स्तवने स्तुती स्तवने लाखो वेळा वंदने स्तवने स्तुती स्तवने लाखो वेळा वंदने महिमा तुला नित्य रे नेहमी स्तुती स्तवने महिमा तुला नित्य रे नेहमी स्तुती स्तवने येशूला 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 हालेलुया. आणखीन काय आपण गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. या वेळेमध्ये आराधना में छुटकारा आराधना में चंगाई हे गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आराधना में है छुटकारा आराधना में है चंगाई आराधना में है छुटकारा आराधना में है चंगाई शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से भी प्यारा प्रभु शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है जान से भी प्यारा प्रभु प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है हालेलुया प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा हालेलुया पाए हमेशा मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे तो पाओगे मांगोगे तुम्हें मिलेगा ढूंढोगे तो पाओगे खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें पाओ तुम उसे अभी खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें पाओ तुम उसे अभी प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है हालेलुया प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है कितना भला है छुटकारा पाए हमेशा छुटकारा पाए हमेशा हालेलुया छुटकारा पाए हमेशा प्रार्थना करो निरंतर प्रार्थना करो विश्वास से
अच्छा है कितना भला है। हालेलुया प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा। मांगोगे मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको अब यही सुनाते। हालेलुया जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको अब यही सुनाते। सारे जहां का सहारा, डूबे हुओं का किनारा, नैया हमारी डोले, मौजों में खाए हिलोरे। सारे जहां का सहारा, डूबे हुओं का किनारा, नैया मौजों में खाए हिलोरे। ले चल किनारे ले जा, बनकर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे। हालेलुया ले चल किनारे ले जा, बनकर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको अब यही सुनाते। हालेलुया जय जय हो तेरी, यही सुनाते। चारों तरफ है घटाए, घनघोर बादल छाए, सूझे नहीं अब किनारा, तू ही हमारा सहारा। चारों तरफ है घटाए, घनघोर बादल
है अब किनारा, तो ही हमारा सहारा। ले चल किनारे ले जा बनकर तू माझे, ले जा हम सबको पार लगा दे। हालेलुया। ले चल किनारे ले जा बनकर तू माझे, ले जा हम सबको पार लगा दे। मिलकर आप सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यही सुनाते। हालेलुया। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यही सुनाते। पापों में जीवन हमारा, कष्टों को झेल रहा है। कैसे बचेंगे सारे, पापी है जीवन हमारे। पापों में जीवन हमारा, कष्टों को झेल रहा है। कैसे बचेंगे सारे, पापी है जीवन हमारे। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा दे। हालेलुया। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यही सुनाते। हालेलुया। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यही सुनाते। हालेलुया। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यही सुनाते। हालेलुया। आपण सर्वजण उठून उभं राहूया, ज्यांना शक्य आहे त्यांनी उठून उभं राहायचं आणि उभं राहून आपण परमेश्वराची स्तुती करूया। आपण एक गीत गाणार आहोत, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। चिंता न करो, भय न करो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा। चिंता न करो, भय न करो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। चिंता न करो, भय न करो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा। चिंता न करो, भय न करो, हाथ पकड़ कर तुझे चलाऊंगा। लाल समुद्र तेरे लिए रास्ता खोलेगा, शैतान की सारी सेना नाश हो जाएगी। यरदन नदी भी हटकर बहेगी, जीवन का फाटक तुम्हें स्वागत करेगा। लाल समुद्र तेरे लिए रास्ता खोलेगा, शैतान की सारी सेना नाश हो जाएगी। यरदन नदी भी हटकर बहेगी, जीवन का फाटक तुम्हें स्वागत करेगा। मैं तेरे आगे आप चलूंगा, मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। चिंता न करो, भय न करो, हाथ पकड़ मैं तुझे
तुझे चलाऊंगा। चिंता ना करो, भय ना करो, हाथ पकड़ मैं तुझे चलाऊंगा। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। मैं तेरे आगे मारा का पानी भी मीठा लगेगा, यरीहो की शहर पर ना गिर पड़ेगी। सूर्य चंद्रमा की गति थम जाएगी, जीवन की ज्योति तुम्हें ले जाएगी। मारा का पानी भी मीठा लगेगा, यरीहो की शहर पर ना गिर पड़ेगी। सूर्य चंद्रमा की गति थम जाएगी, जीवन की ज्योति तुम्हें ले जाएगी। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। चिंता ना करो, भय ना करो, हाथ पकड़कर मैं तुझे चलाऊंगा। चिंता ना करो, भय ना करो, हाथ पकड़कर मैं तुझे चलाऊंगा। मैं तेरे आगे और तुझको विश्राम दूंगा। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। चिंता ना करो, भय ना करो, हाथ पकड़कर मैं तुझे चलाऊंगा। चिंता ना करो, भय ना करो, हाथ पकड़कर मैं तुझे चलाऊंगा। मैं तेरे आगे आप चलूंगा और तुझको विश्राम दूंगा। मैं तेरे विश्राम दूंगा। हालेलुया। परमेश्वर आपल्या सर्वांच्या सोबत चालणारा परमेश्वर आहे। हालेलुया। कधी कधी नातेवाईक आपल्याला म्हणतात की मी तुमच्या बरोबर आहे, परंतु अडचणीच्या वेळी आपले नातेवाईक आपल्याला साथ देत नाहीत। हालेलुया। परंतु परमेश्वर म्हणते की मी नेहमी तुमच्या बरोबर आहे। आमेन। आणि तो नेहमी आपल्या बरोबर असतो, आपल्या चांगल्या परिस्थितीमध्ये, आपल्या दुःखित परिस्थितीमध्ये, आपल्या निराशेमध्ये, सर्व गोष्टीमध्ये तो आपल्या सोबत असतो। आणि ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे की लाल समुद्रामधून परमेश्वराने मार्ग काढला, तेव्हा अशाच प्रकारे परमेश्वर आपल्या सर्वांचे मार्ग खुले करतो। हालेलुया। परमेश्वराच्या समोर लाल समुद्र असू दे किंवा डोंगर असू दे, त्याला काहीच अशक्य नाही। हालेलुया। परमेश्वराला सर्व काही शक्य आहे आणि तो आपल्या लेकरांची काळजी वाहणारा परमेश्वर आहे। हालेलुया। आणि या वेळेमध्ये आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला सांगूया की परमेश्वरा तू अद्भुत परमेश्वर आहेस। प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस। धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा। प्रभुदेवा मी तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी, मी नेहमी तुझ्यावरती अवलंबून राहण्यासाठी प्रभुदेवा तू मला सहाय्य कर। प्रभुदेवा मी तुझ्यावरतीच भरोसा ठेवण्यासाठी प्रभू तुझी कृपा आणि तुझी दया माझ्यावरती कर। धन्यवाद धन्यवाद। हालेलुया हालेलुया। या वेळेमध्ये आपण आराधनेमध्ये जात असताना प्रियानो त्या परमेश्वराची स्तुती करूया, आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे देऊया प्रियानो, आणि पूर्ण अंतःकरणानं आपल्या प्रभूला धन्यवाद देऊया, कारण तो परमेश्वर आराधनेमध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे। आपला परमेश्वर हा आपल्या प्रार्थनेमध्ये उपस्थित राहून आपल्याला स्पर्श करणारा, आपल्याला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे प्रियानो। थँक्यू जीसस। हालेलुया। तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले।
स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटू। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटू। तू बड़े मैं घटू। मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू। मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई। तू बड़े मैं घटू। मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू। मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू। मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटू। मेरे जीवन से महिमा तुझे मिले। थँक यू जीसस. धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी डोळे बंद करूया प्रिय. आपलं लक्ष त्या प्रभूकडे लावा आणि याप्रमाणे गीतकार जो म्हणत आहे की तू बडे और मैं घटू, त्याद्वारे तो आपली लीनता दाखवत आहे प्रिया. परमेश्वर सुद्धा आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे की आपण लीन असावं. परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे की आपण नम्रतेनं जीवन जगावं आणि आपण नम्र व्हावं आणि ख्रिस्त आपल्याद्वारे मोठा होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या जीवनामधला गर्व अहंकार आपण काढून टाकूया या वेळामध्ये आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण लीनतेनं जाऊया प्रिया. कारण देवाचं वचन सांगत आहे की जो लीन आहे परमेश्वर त्याला उंच करणार आहे. जो लीनतेनं जीवन जगतो परमेश्वर त्याच्याबद्दल संतुष्ट असतो प्रिया. म्हणून या वेळेमध्ये आपलं अंतःकरण आपण जोखून पाहूया. आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया आणि जर आपल्या अंतःकरणामध्ये गर्व असेल, जर आपल्या अंतःकरणामध्ये अहंकार असेल, जर आपल्या अंतःकरणामध्ये मी पण असेल, तर आज देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये तो मी पण आपण काढून टाकूया आणि आपलं समर्पण पुन्हा एकदा परमेश्वराच्या हातामध्ये करूया प्रिय. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बड़े मैं घटू. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटू. मेरे जीवन से महिमा तुझे मिले. यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है
सच्चाई. सर्वजण मोठ्या आवाजामध्ये. यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई. हाथ उंच करून. तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. थँक्यू जीसस. प्रभुदेवा, आमच्या जीवनाद्वारे तू गौरवला जा. प्रभुदेवा, आज आमच्या जीवनामध्ये जर मी पण असेल तर परमेश्वरा, आज आम्ही पुन्हा एकदा आमचं समर्पण तुझ्या चरणाजवळ करतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आमचं अंतःकरण जर परमेश्वरा गर्वानं भरलेलं असेल, प्रभुदेवा आमचं अंतःकरण जर अहंकारानं भरलेलं असेल, तर प्रभुदेवा आज पवित्र आत्मा तो आम्हा प्रत्येकाला दाखव परमेश्वरा. आणि प्रभुदेवा, ज्याप्रमाणे तू प्रभुदेवा स्वर्ग सोडला आणि या पृथ्वीवरती परमेश्वरा एक सामान्य माणसाचं तू जीवन जगला, याद्वारे प्रभुदेवा तो आम्हाला दाखवलंस की प्रभुदेवा तुझ्यामध्ये ती लीनता होती आणि परमेश्वरा ते नम्रपणाचा परमेश्वरा तू आमच्या समोर आदर्श घालून दिलेला आहेस. प्रभुदेवा, अनेक लोकांनी तुला मारलं, परंतु परमेश्वरा तू तुझ्या मुखाद्वारे ब्रश शब्द सुद्धा काढला नाही. प्रभुदेवा, त्या काल्वरीच्या क्रूसावरती परमेश्वरा तू नम्र झाला. प्रभुदेवा, तू लीन झाला परमेश्वरा. त्याप्रमाणे प्रभुदेवा, इथं बसलेल्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे. प्रत्येकानं परमेश्वरा तुझ्याकडून आदर्श घेऊन प्रभुदेवा लीनतेमध्ये जीवन जगण्यासाठी, नम्रतेमध्ये जीवन जगण्यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा आणि दया कर परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही स्पर्श करा प्रभुदेवा. प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोल, प्रत्येकाशी भेट घे परमेश्वरा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव करून घे परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाला तू एकत्र केलं, कोवड्या ओठानं परमेश्वराची काय आराधना केलेला आहे ती मान्य केली आणि परमेश्वरा तुझ्या सानिध्याचा, तुझ्या उपस्थितीचा अनुभव तू आम्हाला दिला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महान हातात देत आहे. जेण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. आजची प्रार्थना भक्ती होणारी सर्व भक्ती आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. सर्व भक्ती आराधना तू आशीर्वादित कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद धन्यवाद देतो. सर्व मानमय आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. आपण बसून घ्या खाली. या वेळेमध्ये आपण साक्ष देणार आहोत आणि आपल्यामध्ये श्याम ब्रदर आहेत, ते साक्ष चालवतील आणि प्रार्थना विनंती आपण नंतर घेणार आहोत. या वेळेमध्ये आपण फक्त साक्ष देणार आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. साक्षाची वेळ आहे. आपण जोऱ्यामध्ये आणि जोमामध्ये आपण देवाची स्तुती करूया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आवाज कुठेतरी कमी येत आहे. परत एक वेळेस प्रेज द लॉर्ड. यस, आवाज यायला लागलाय. देवाची स्तुती करूया. देवाने आपल्याला सांभाळलेला आजचा दिवस आपल्याला दाखवलेला आहे, याबद्दल देवाचा आपण आभार मानूया. आपल्याला ह्या उष्णतेपासून देवाने आपल्याला वाचवलेलं आहे, याबद्दल आपण देवाचे उपकार मानूया. गेल्या आठवड्याभर आपल्याला सांभाळलं आहे देवाने, याच्याबद्दल आपण आपले उपकार मानूया. साक्षीद्वारे आपण देवाचे उपकार मानूया. कडकच्या उन्हामध्ये आमच्या परिवाराचं देवाने सांभाळ करत आहे, देवाने गेलं जाणं सुरू करत आहे, त्याबद्दल देवा स्तुती असो. आणि आजूबाजूचे बोर्ड सगळे आटलेले तरी पण आमचं चालू आहे, पाणी येत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. देवाचे आभार. देव आपल्याला सांभाळणारा आहे आणि देव आपल्याला येणं जाण्यामध्ये अशी मदत करत आहे, याबद्दल देवाचे आभार. आजूबाजूचे जे बोर आटलेले असून सुद्धा त्यांना पाणी देत आहे देव, याबद्दल देवाचे आभार मानूया.
धन्यवाद देते. आम्ही इलेक्ट्रिक गाडी घेतली आणि मी फर्स्ट टाइम चालवत होते आणि ट्रॅफिकमध्ये चालत असताना थोडीशी भीती वाटत होती, कारण की नवीन मॉडेल आहे आणि चालवण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होती. पण प्रभूने मला सहाय्य केलं, प्रत्येक ॲक्सिडेंटपासून सांभाळ केला, सुरक्षित नेणं केलं, म्हणून देवाला धन्यवाद देते. जे वहिनीला सांभाळत आहे त्याच्या ड्युटीमध्ये मदत करत आहे, जे गाडी त्यांना दिलेली आहे देवानी ते चालवण्यास ते मदत करत आहे, आपण देवाचे आभार मानू आपण. देव आणखी त्यांना सांभाळत आहे, ते गाडी नवीन दिलेली आहे त्याच्याबद्दल देवाचे आभार मानूया. जाधव कुटुंब नंदाताई यांना देव सांभाळत आहे, त्यांच्या आरोग्यामध्ये त्यांना आरोग्य देत आहे, आपल्या देवाचे आभार मानूया. आणि त्यांना चर्चमध्ये आणलं आहे, आपल्या देवाचे आभार. चव्हाण आंटीला देव सांभाळत आहे, तेवढ्या उन्हामधून तितक्या लांबून ते येतात, ऑटो घेऊन तितक्या लांबून ते सांगलीच्या जवळपासून तिथून येतात आणि देव त्यांना आरोग्य देत आहे, याबद्दल देवाचे आभार. नसेल तर माझी साक्षाशी काल देवाने मला सांभाळलं, जाणं येणं सुखरूप केलं. सकाळी काल दिवसभर मध्ये ट्रॅव्हलिंग होती, काल जाऊन ताई त्यांना मी सोडून आलो आणि परत येत्या वेळेस मला गाडी भेटली, खूप उष्ण होतं, इतकं असं घाबरट होऊ लागलं होतं, तरी देवाने मला सांभाळलं आणि जवळ 8:30 वाजेपर्यंत मी घरी वापस आलो. लवकरात लवकर म्हणजे जिथं थांबलो तिथं गाडी मला मिळाली, 2 गाडी असं चेंज करून आलो मी. तर देवाने मला सांभाळलं आणि त्या उष्णतेपासून मला वाचवलं. सकाळी उठू वाटत नव्हतं, एवढं तर असं अंग दुखू लागला होता. देवाने आरोग्य दिलं आणि आज मला चर्चमध्ये आणलं, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. जर नसतील तर या सर्व साक्षासाठी मनीषा आंटी आहेत आपल्यामध्ये, ते प्रार्थना करते. आज नीटची एक्झाम आहे, तर आपल्याकडे जे विद्यार्थी येत होते त्यांच्यासाठी आपण परत एक वेळेस प्रार्थनेमध्ये जाऊया. बाळासेवकामध्ये ऐकले चालू. हालेलुया. आपण स्तोत्रवाचन करूया आणि त्यानंतर आपण काही गोष्टीसाठी प्रार्थना करूया. आपण सर्वजण उठून उभं राहावे या वेळेमध्ये आणि स्तोत्रसंहिता 98 आपण सर्वांनी काढणार आहोत. स्तोत्रसंहिता 98. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 98 आपण सर्वांनी एकत्र मोठ्या आवाजामध्ये वाचूया. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने त्याच्या पवित्र भुजाने तारण साधले आहे.
विजय साधन परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण विदित केले आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायीपण प्रगट केले आहे. इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व सत्यता याचे त्याने स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आपल्या देवाने सिद्ध केलेले तारण पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे ही हर्षनाद करो. नद्या टाळ्या वाजवत पवित्र पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावत. कारण तो पृथ्वीचा न्यायनिवाडा करावयास आला आहे. तो जगाचा न्यायनिवाडा यथार्थतेने करेल, लोकांचा न्याय समतेने करेल. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू. आणि यामध्ये स्तुती करण्याबद्दल परमेश्वराचं स्तोत्र सांगत आहे की परमेश्वराचं गीत नवं गीत गाऊन करा. त्याच्या अद्भुत कृत्याबद्दल परमेश्वराची स्तुती करा. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी आपण परमेश्वराला स्तवन करणं, त्याची आराधना करणं हे आवश्यक आहे. या वेळेमध्ये आपण या स्तोत्रासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया. आपले डोळे बंद करूया आणि आपण सर्वजण या स्तोत्रासाठी प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो हे स्तोत्र प्रभुदेवा तू वाचण्यासाठी परमेश्वरास सहाय्य केलं. आणि प्रभुदेवा ज्याप्रमाणे स्तोत्रामध्ये सांगत आहे की सर्व निसर्गानं परमेश्वराची स्तुती करा, त्याचप्रमाणे प्रभुदेवा सर्व वाद्य वाजवून आम्ही स्तुती करावी याबद्दल सांगत आहे. कारण प्रभुदेवा तू अद्भुत परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा मी तुमच्या मनात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, अनुग्रह कर. आणि विशेष परमेश्वरा की आम्ही प्रत्येकानं परमेश्वरा मोठ्या आवाजामध्ये गीत गाऊन तुझी आराधना करावी, तुझं नाव उंच करावं असं तू दयेन कृपेने घडवू दे परमेश्वरा. धन्यवाद देतो या स्तोत्राप्रमाणे परमेश्वर आम्ही नेहमी तुला धन्यवाद देणारे लोक असावे. नेहमी परमेश्वर आम्ही सर्वजण गीत गाणारे लोक असावं असं तू आम्हाला बनव. धन्यवाद देतो. हे स्तोत्र आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कर. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. या वेळेमध्ये काही गोष्टींच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. ज्याप्रमाणे नीटची एक्झाम आहे, ज्याप्रमाणे आपल्या चर्चमध्ये काही विद्यार्थी होते नंदुरबारचे, आज त्यांची परीक्षा आहे 10 वाजता चालू झाली असतात. तर परमेश्वराने त्यांच्या परीक्षेमध्ये सहाय्य करावं. आणि त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अनेक विद्यार्थी नीटची एक्झाम देत आहेत त्यांचा प्रवास, त्यांचं येणं जाणं सुखाचं करावं. आणि त्यांनी जे काय अभ्यास केलेला आहे ते लक्षात राहावं आणि चांगला पेपर सर्वांना जावा यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यानंतर इलेक्शनसाठी प्रार्थना करूया. 2 ठिकाणी 2 टप्प्यामध्ये इलेक्शन झालेलं आहे. अजून 3 टप्प्यामध्ये इलेक्शन होणार आहे. तर इलेक्शनमध्ये परमेश्वराने योग्य लोकांची निवड करावी यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि अजून काही गोष्टी आहेत. कुणाची प्रार्थना? सुनील ध्रुवे आणि त्यांचे मिसेस ते ॲडमिट आहेत. परमेश्वराने त्यांना सहाय्य करावं, त्यांना परमेश्वराने बरं करावं आणि त्यांच्या आर्थिक ज्या काही गरजा आहेत त्यासुद्धा परमेश्वराने त्यांना पुरवावेत यासाठी आपण प्रार्थना करूया. अजून काही विनंती आहे? त्यानंतर अवसरे आंटीसाठी प्रार्थना करूया. त्यांच्या आजारपणामध्ये परमेश्वराने सहाय्य करावं. पायाला सूज येत आहे तर परमेश्वराने कृपा करावी. डोना सिस्टर आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यांना पण परमेश्वरानं आरोग्य द्यावं आणि मेंटली स्टेबल करावं त्यांना यासाठी आपण प्रार्थना करूया. यावेळेमध्ये आपण सर्वजण डोळे बंद करूया. नीटच्या एक्झामसाठी प्रार्थना करूया. इलेक्शनसाठी आपण प्रार्थना करूया. ध्रुवे फॅमिलीसाठी प्रार्थना करूया. अवसरे आंटीसाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे डोना सिस्टर यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि त्याचप्रमाणे इतर जे काही आजारी लोक असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपल्यामध्ये मम्मी आहेत त्या या सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करते. थँक्यू जीसस. सर्व गोष्टीमध्ये तू बापा तुझा प्रथम स्थान देण्यासाठी तू सांगितलं बापा. आज किती लेकरं तू बापा नीटची परीक्षा देण्यासाठी तू बापा तयार आहेत तू बापा. त्यांच्या ही परीक्षा देण्यासाठी तू त्यांना सहाय्य करायला मदत कर. त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा व्यवस्थित असं तुम्ही आणि वेळ
त्यांनी त्या सेंटरला पोहोचावं यासाठी त्यांना विशेष करून सहायता कर, त्यांची मागे मोकळे कर आणि ते बाबा जे काही त्यांनी वर्षभर शिकलं त्याचं उत्तर त्यांना व्यवस्थित लिहिता यावं यासाठी विशेष करून बुद्धी आणि ज्ञान देतो बाबा. त्यांच्या लेखणीवरती आशीर्वाद देतो बाबा आणि व्यवस्थित सगळं घेण्यासाठी त्यांना विशेष मदत कर, सहायता कर. जे त्यांच्यावर ऑब्झर्वेशन ठेवणारे लोक आहेत बाबा, जे टीचर्स आहेत त्या सर्वांना मी तुझ्या आशीर्वादाने त्यांना सांभाळ बाबा आणि सर्व स्थितीमध्ये त्यांचं रक्षण करतो बाबा. धन्यवाद देते, स्तुती करते बाबा, धन्यवाद देते. ते बाबा मतदानाचे बाबा चालू आहे आणि योग्य व्यक्ती निवडून येण्यासाठी पण तुझ्याकडे तुझ्याकडे विनंती करत आहे, दया कर आणि ते बाबा योग्य व्यक्ती येऊन बाबा या आमच्या देशाचा भाग त्यांनी व्हावा आणि अधिक पुढं या देशाला न्यावं, राज्याला देशामध्ये यावं आणि गरिबांच्या हाताला काम मिळावं तुझ्याशिवाय हे काम तुम्ही करू शकत नाही ते बाप्पा. आणि आमच्या सदस्य तुझा आशीर्वाद देतो, ते आजारी असतात, पायावर सूज वगैरे उतारवयामध्ये असणारे सर्व आजार होते त्यांना विशेष करून सामर्थ्य देतो बाप्पा. त्यांच्या पायात शरीरामध्ये वळवट देतो आणि ते बाप्पा त्यांना तुझ्या आशीर्वादाने कर. त्यांना आज ते एकदा नाही आले तरी करतो बाप्पा, तू त्यांना आशीर्वाद करतो बाप्पा, दया कर. ते बाप्पा संपूर्ण असं यांच्यावर तुझा आशीर्वाद दे, त्यांना तू सांभाळतो बाप्पा. तुला जो काही त्रास आहे ते सर्व येशूच्या नावामध्ये तू काढून टाकतो. तुझ्यामध्ये प्रोत्साहनाची ओळखी करतो बाबा, तुला तू सामर्थ्याने करतो आणि सर्व मानसिक आजार तो येशूच्या नावात काढून टाकतो आणि ते बाप्पा तुझं त्या व्यक्ती काढून ते बाप्पा तुझ्याकडे विनंती करत आहे. तुझे यांच्यावर तुझा आशीर्वाद देतो, त्यांना तू वाचवलंच, तुझे काम ते बाप्पा त्यांना जे काही मार लागलेला आहे त्या बाप्पा त्या पुण्यामधून तू त्यांना त्यांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे बाबा. त्यांच्या आत्म्याला स्पर्श करतो बाबा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला तुझ्या आशीर्वाद आणि तुझं गौरव द्यावा. तुझे जे काम ते करतात ते पुन्हा पुढं नेण्यासाठी तू त्यांना शक्ती सहाय्य. धन्यवाद देतेच प्रत्येकावर तुझा आशीर्वाद दे, प्रत्येकाला तू सांभाळ आणि तुझ्या दैर्यामध्ये तू चालते. जे कोणी आजारी असेल तो बाबा त्यांना तू सहायता करते. ते बाबा कुटुंबावर तुझा आशीर्वाद देतो, त्यांच्या घरामध्ये तो बाबा जे लग्न कार्य आहे ते बाबा त्यामध्ये तू त्यांना विशेष करून सहायता कर, मदत कर, त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर आणि जे काही कार्य त्यांना आर्थिक गरज त्यांना करून देतो आणि सर्व कार्यामध्ये तुझा त्यांनी गौरव द्यावा असं धन्यवाद देतेच. तू तुझी तुझ्या हाती मानशी विनंती येशूच्या नावाने मागतो. या वेळेमध्ये आपण दान आणि दशंश आपण देणार आहोत आणि अशी दान दशंश गोळा करेल. या वेळेमध्ये आपण हे गीत गाऊ, हम विश्वास से एक देश देखते जो है सूर्य से अधिक ज्योतिर्मय. तर हे गीत गावे आणि गीत गाऊन आपण आपलं दान आणि दशंश प्रभूसाठी देऊ. हम विश्वास से एक देश देखते हैं जो है सूर्य से अधिक ज्योतिर्मय, वहाँ यीशु कर रहा है तैयार सबके लिए एक रहने का स्थान. हम विश्वास से एक देश देखते हैं जो है सूर्य से अधिक ज्योतिर्मय, वहाँ यीशु कर रहा है तैयार सबके लिए एक रहने का स्थान. थोड़ी देर में यहाँ जाके हम सब वहाँ मिलेंगे. थोड़ी देर है यहाँ जाके हम सब वहाँ मिलेंगे. अपने काम में विश्राम करेंगे. शोक क्लेश दुख होंगे दूर, भजन सुंदर मनोहर बहार हम सब गाएंगे
थोड़ी देर है यहाँ, प्यारो जाके हम सब मिलेंगे। थोड़ी देर है यहाँ, प्यारो जाके हम सब मिलेंगे। आपण दान दर्शनासाठी प्रार्थना करूया. कोसमेंट ते प्रार्थना करते दान दर्शनासाठी. आशीर्वादित कर बाप्पा, प्रभू परमेश्वर बाप्पा, येणं जाणं उन्हात जाण्यापासून सगळीचे रक्षण तो कर म्हणून आज असं माझं तुला देऊन प्रभू करतो प्रार्थना विनंती राजा प्रभू के सत्याचीच नाव केलं. हालेलुया, हालेलुया. या वेळेमध्ये आपण प्रबोधन विधीमध्ये आपण जाणार आहोत आणि जिन लोगों को होली कम्युनियन में सहभाग लेना है वो अपने पैर के ऊपर खड़े होंगे. ज्यांना प्रबोधनाच्या विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी उठून उभा राहायचं आहे. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि या वेळेमध्ये आपण सर्वांनी तयारी करूया आपल्या मनाची, आपल्या अंतःकरणाची आणि आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. आजचा प्रबोधन विधी परमेश्वरा तो आशीर्वादित कर. या विधीमध्ये प्रभुदेवा आम्ही सहभागी होत असताना आमच्या मनाचं प्रभुदेवा मनाचा ताबा तो घे परमेश्वरा. आम्ही प्रभुदेवा सर्वजण घेत आहेत म्हणून या विधीमध्ये सहभागी होऊ नये प्रभुदेवा. ही रूढी आणि परंपरा आहे, या विचारणं सुद्धा या विधीमध्ये आम्ही सहभाग होऊ नये. तर प्रभुदेवा आमचं जीवन जर पवित्र असेल, आम्ही जर कोणत्या पापामध्ये प्रभुदेवा जीवन जगत असेल तर ते आम्हाला तू दाखव. आणि परमेश्वर आम्ही पवित्रतेनं परमेश्वरा पवित्र जीवन जगून परमेश्वरा या विधीमध्ये सहभागी व्हावं यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा मी तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा आणि दया कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. या वेळेमध्ये आपण एक गीत गाणार आहोत आणि गीत गात असताना सर्वांनी समोर यायचं आहे. हम एक गीत गाएंगे. गीत गाते समय सब लोगों को सामने आना है और इधर से एक प्याला और रोटी लेकर अपनी जगह पर खड़ा होना है और बाद में हम इकट्ठा प्रभोजन सब लोग लेंगे. आपण एक गीत गावे. येशूच्या रक्ते भरले दुनियाचे कुंड जा. सर्वांनी पटपट यायचं आणि प्याला घेऊन जायचं. जे कुंड जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण. जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण. तो कामी मरणारा जो त्यामुळे घशिला तेने
सगळा हे प्रभू तुझे रक्त मोल कधी न संपना देवाचे सर्व प्रिय कुळ तू ते निखंडना तू ते निखंडना तू ते निखंडना देवाचे सर्व प्रिय कुळ तू ते निखंडना. ज्या रात्री प्रभू येशू धरून देण्यात गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातामध्ये असलेल्या भाकरीचं आपण सर्वजण सेवन करूया. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातातील प्याल्याचं आपण सर्वांनी सेवन करूया. हा रक्त ओघ हे चरण गाऊया. हा रक्त ओघ वाहता मिलावे पाहिला तेथून स्तुती करुनी उद्धार गायला उद्धार गायला उद्धार गायला तेथून स्तुती करुनी उद्धार गायला. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. या विधीमध्ये परमेश्वरा, या पवित्र विधीमध्ये आम्हा सर्वांना तू सहाय्य केलं सहभागी होण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्ही कोणतंही पाप करू नये. प्रभुदेवा, आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नये. यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्याने मदत कर. इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. जे या विधीमध्ये सहभागी होता आलं नाही परमेश्वरा, येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी सुद्धा या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी तुझी कृपा आणि दया कर. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य केला, आभार मानतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. हालेलुया. मोठ्यानं सर्वांनी हालेलुया. हालेलुया. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत आणि आपला जो विषय चालू आहे त्या विषयावरतीच आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत. आपला कोणता विषय चालू होता? इस्रायलाचे 7 सण. कोणते कोणते सण झाले? पहिला सण कोणता होता? ओलांडण सण. दुसरा सण बेखमीर भाकरीचा सण. तिसरा सण प्रथम फळ किंवा पहिल्या उपजाची पेंडी असं ते सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि आज कोणता सण आहे? चौथा सण माहित आहे? कुणाला माहित आहे? चौथा सण आहे फीस्ट ऑफ वीक और पेंटिकॉस्ट. चौथा सणाचं नाव आहे आठवड्याचा सण किंवा पेंटिकॉस्ट सण. हालेलुया. आणि या सणाबद्दल आपण काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आठवड्याचा सण आणि पेंटिकॉस्ट सण याबद्दल. आणि ज्याप्रमाणे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेलो आहे, इस्रायलामधले जे 7 सण आहेत, इस्राएल लोगों को परमेश्वर ने जो बताया था कि 7 फीस्ट सेलिब्रेट करने के लिए, उसमें से 4 फेस्टिवल पूरे हो चुके हैं और रह गए जो 3 फेस्टिवल है वो यीशु आने के बाद पूरा करने वाला है. हालेलुया. म्हणून आता आपण 3 सण पाहिलेले आहेत आतापर्यंत आणि आज चौथा सण आहे. याचा अर्थ की आजपर्यंतचे सण येशू जेव्हा या पृथ्वीवरती आला तेव्हा त्यानं हे सण काय केलेत? पूर्ण झालेत त्याच्या येण्याच्या द्वारे.
आणि राहिलेले सण आपण जे पुढील 3 आठवड्यामध्ये पाहणार आहोत ते जेव्हा येशूचं दुसरं येणं जेव्हा होणार है, जब यीशु दूसरी बार इस पृथ्वी पर आएगा हम सब लोगों को लेने के लिए, तब जो रह गए जो 3 फेस्टिवल्स है वो पूरे होने वाले हैं। इसलिए उस फेस्टिवल के बारे में भी हम पढ़ने वाले हैं। तो आज हम फिस्ट ऑफ द वीक्स और पेंटेकॉस्ट म्हणजेच आठवड्याचा सण किंवा पेंटेकॉस्टचा सण याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत। हालेलुया। थोडंसं माझं हिंदी बरोबर नाही त्यामुळं समजून घ्या। हालेलुया। सिस्टर आहेत त्यांच्यामुळे त्यांना समजायला पाहिजे आपण काय अभ्यास करत आहोत म्हणून। तर त्यासाठी आपण सुरुवातीला वचन वाचूया। लेवी याचं 23वा अध्याय 16 आणि 17 वचन आपण वाचूया। कोणाला मिळालं तर वाचा। लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 16 ते 17 वचन। 7व्या शब्दाच्या दुसऱ्या दिवशी 50वा दिवस मोजो, त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे। तुम्ही आपल्या घरातून 2 दशमांश एफावर सफेदाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्या, त्या खमीर घालून भाजाव्या। परमेश्वराप्रित्यर्थ हे प्रथम उपचाराचे अर्पण आहे। आणि यामध्ये सांगत आहे की हा जो सण आहे किंवा हा पेंटेकॉस्ट सण किंवा हा जो आठवड्याचा सण आहे याबद्दल या ठिकाणी सांगत आहे की 7व्या शब्बाताच्या म्हणजे इथं सांगत आहे की जो आपला पहिला पेंडीचा सण जो सण होता, बेखमीर भाकरीचा सण आणि वल्लाण सण हे एकत्र यायचे। जो अनलिवन्ड ब्रेड का फेस्टिवल था और पासओवर का सण ये एक ही वीक में आता था, लेकिन जो फर्स्ट फ्रूट का जो फेस्टिवल है उसके बाद कितने दिन के बाद ये फेस्टिवल सेलिब्रेट होगा, जो फीस्ट ऑफ वीक्स है 50वें दिवशी। हालेलुया। 15 डेज में वो सेलिब्रेट होगा, 50वें दिन में वो सेलिब्रेट होने वाला है। इथं सांगत आहे की त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ अन्नार्पण आणावे। आणि हा सण सेलिब्रेट करत असताना इस्रायल लोकांना सांगितलं होतं की जब आप ये फीस्ट ऑफ द वीक्स एंड पेंटेकॉस्ट का फेस्टिवल सेलिब्रेट करेंगे तो आपको क्या लाना है, अन्नार्पण लाना है, यानी कि जो अन्न है जो फूड है उसका अर्पण परमेश्वर को करना है। तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफावर सफेटाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्यात, त्या खमीर खालून भाजलेल्या असाव्यात। बेखमीर भाकरीचा सण कसा होता, त्या बेखमीर भाकरीच्या सणामध्ये खमीर खाल्लं नाही जायचं। त्या भाकरीमध्ये किंवा ब्रेडमध्ये खमीराचा वापर करायचा नाही, अन्नामध्ये कोणताच खमीर वापरलं जायचं नाही। परंतु या ठिकाणी सांगत आहे की आठवड्याचा जो सण आहे किंवा पेंटेकॉस्टचा जो सण आहे त्या सणामध्ये इथं सांगत आहे की परमेश्वराला काय करायचं आहे, अन्नार्पण घेऊन यायचं आहे आणि त्याचप्रमाणे 2 भाकरी घेऊन यायचं आहे। त्या भाकरीमध्ये काय पाहिजे, खमीर पाहिजे या ठिकाणी सांगत आहे। आणि पुढे सांगत आहे की परमेश्वराप्रित्यर्थ हे प्रथम उपजाचे अर्पण आहे आणि अशा प्रकारे परमेश्वराला अर्पण करून हा सण साजरा करायचा आहे। इस्रायल लोक कशा प्रकारे सण साजरा करायचे की पहिल्या उपजाचे पेंडे किंवा प्रथम फळाचा जो सण आहे त्यानंतर 50व्या दिवशी हा सण साजरा केला जायचा। ये जो फेस्टिवल है पेंटेकॉस्ट का फेस्टिवल, ये फेस्टिवल 50वें दिन में वो लोग सेलिब्रेट करते थे और वो सेलिब्रेट करने के बाद परमेश्वर के सामने लोग अन्नार्पण लेके आते थे और 2 रोटियां लेकर आते थे खमीर के साथ, ईस्ट के साथ, और वो परमेश्वर को अर्पण करते थे। हालेलुया। इस्राएल लोग इस तरह से ये फेस्टिवल सेलिब्रेट करते थे। अब हम देखेंगे कि यीशु ने ये फेस्टिवल किस तरह से पूरा किया, यानी यीशु के आने के बाद ये फेस्टिवल किस तरह से पूरा हुआ है। अभी हम आता आपल्याला इस्रायल लोक ज्याप्रमाणे ते सण साजरा करायचे त्याप्रमाणे आपल्याला सण साजरा करायची गरज नाही 50व्या दिवशी। तर येशूने कसा तो सण पूर्ण केला त्याबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत। देवाची योजना होती की सर्वांचं तारण व्हावं। हालेलुया। देवाची इच्छा है ना या जगामध्ये सर्वांचं तारण व्हावं। प्रभु की इच्छा है कि इस दुनिया में जो भी लोग हैं उनका तारण हो, उनका उद्धार हो। इसलिए परमेश्वर ने एक प्लॅन तयार केला, एक योजना बनवली परमेश्वरानं आणि त्या योजनेप्रमाणे परमेश्वरानं काय केलं, येशूला या जगामध्ये पाठवलं। येशू मरण पावला आपल्या पापासाठी, आपल्याला पापातून मुक्त केलं, आपल्याला सर्व बंधनामधून त्यानं सोडवलं। परंतु येशू जेव्हा स्वर्गारोहण होत होतं तेव्हा येशूनं काय केलं,
की त्याला माहीत होते की माझे लोकांना माझी आवश्यकता आहे आणि त्यामुळं मी त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे आणि मी सोबत असल्यानंतरच देवाची योजना पूर्ण होऊ शकते आणि या जगाचा उद्धार होऊ शकतो. येशू आल्यानं उद्धार झाला, परंतु तो येशू सर्वत्र पोहोचण्यासाठी, सर्व लोकांना माहीत होण्यासाठी माझ्या लोकांना सामर्थ्याची गरज आहे. म्हणून मत्तई याचा मॅथ्यू 9 चैप्टर 37 और 38, 37 एंड 38 वचन हम पढ़ेंगे. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत. आणि या ठिकाणी सांगत आहे की पीक फार आहे. बहुत सारे लोग हैं कि वो प्रभु को जानते नहीं है, लेकिन उनके लिए काम करने वाले पासबान कितने हैं? थोड़े ही है. इसलिए इस वचन में आगे कहता है कि 38 वचन की पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून प्रार्थना करा. की पीक भरपूर आहे, या जगामध्ये भरपूर लोक आहेत, या जगामध्ये भरपूर लोकांना येशूबद्दल माहीत नाही, परंतु काम करणारे लोक किती आहेत? थोडेच आहेत. हालेलुया. आणि पित्यानं कामकरी पाठवावेत, काम करणारे लोक पाठवावेत, जेणेकरून हे देवाचे लोक त्या लोकांना सुवार्थ सांगतील आणि त्यांची कापणी करतील आणि त्यांचं तारण होईल. यासाठी परमेश्वरानं काय केली? योजना बनवली. कारण परमेश्वरा की इच्छा नहीं है कि किसी का भी नाश हो जाए, इसलिए परमेश्वर इधर कहता है कि पीक भरपूर है लेकिन काम करने वाले लोग कम है. इसलिए हमें प्रार्थना करना है कि परमेश्वर ने काम करने वाले लोगों को भेजना चाहिए. इसलिए हमें प्रार्थना करना है. त्यामुळे त्याने कामकरी तयार केले आणि ही गरज पाहून पीक फार होतं, लोक होते, नाशामध्ये जात होते आणि त्यामुळं परमेश्वरानं काय केले? कामकरी तयार केले. पहिले कामकरी किती होते? 12 कामकरी परमेश्वरानं काय केले? तयार केले. म्हणजेच 12 परमेश्वराचे शिष्य. आणि येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर, यीशु का स्वर्गारोहण होने के बाद जो परमेश्वर के 12 चेले थे, वो क्या किए? वो पूरे देश में फैल गए और उन्होंने क्या किया? परमेश्वर का वचन सुनाया. और भारत में कौन आया था? कौन? थोमा. थोमा आया और उसने भारत में क्या किया? सुवार्ता प्रसार किया. और थोमा की वजह से हम प्रभु यीशु मसीह को जान सके. हालेलुया. इसलिए म्हणून पीक फार आहे आणि त्याची योजना पूर्ण करण्यासाठी परमेश्वरानं काय केलं? कामकरी तयार केलेत. आणि त्या वेळेमध्ये परमेश्वरानं त्यांना एक आज्ञा दिली होती. प्रेषित ऍक्ट 1 चॅप्टर 4 वचन, प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 4 वचन वाचा कोणीतरी. तो व ते एकत्र जमले असताना त्याने आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. आणि इथं सांगत आहे की जेव्हा येशू स्वर्गारोहण होत असताना येशूनं त्याच्या शिष्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाओ नका, यरूशलेम छोड़ के मत जाओ, तर पिता आपको एक गिफ्ट देने वाला है, उसका आप क्या करो? इंतजार करो, त्याची वाट पहा या ठिकाणी सांगत आहे. आणि त्याप्रमाणे त्याच्या शिष्यांनी काय केली? वाट पाहिली येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर. आणि त्यानंतर 50व्या दिवशी ते सगळे लोक एकत्र जमले होते, एका ठिकाणी प्रार्थना करत होते. आणि प्रार्थना करत असताना काय झालं? देवानं त्याचा कैवारी त्या लोकांच्या वरती पाठवला आणि त्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. आपल्या सर्वांना माहित आहे प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय, प्रेषित ऍक्ट 2 चैप्टर और पहले वचन से आगे 1-2 वचन पढ़िए. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसटासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांनी म्हणले. बस. आणि इस्रायल लोक कोणत्या दिवशी सण साजरा करायचे? इस्रायल लोक 50वे दिन, 50व्या दिवशी तो पेंटेकॉस्टचा दिवस साजरा करायचे. आणि तो सण परमेश्वराने कसा पूर्ण केला? की या ठिकाणी सांगत आहे की जे परमेश्वराचे सेवक त्या ठिकाणी जमले होते आणि 50व्या दिवशी ते प्रार्थना करत होते. आणि प्रार्थना करत असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आवाज आकाशातून झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व काय केलं? पवित्र आत्म्यानं भरलं गेलं. हालेलुया. जेव्हा जो परमेश्वर के सेवक थे, परमेश्वर की योजना थी कि कामकरी तैयार करना है, परमेश्वर के काम करने वाले लोग तैयार करना है.
लेकिन वो अकेले कुछ नहीं कर सकते, उनको परमेश्वर की सामर्थ्य की आवश्यकता है। इसलिए परमेश्वर ने उनको इंतजार करने को बोला था यरूशलेम में, और यरूशलेम में जब वो इंतजार कर रहे थे 50वें दिन में वो एक जगह वो इकट्ठा हो गए, प्रार्थना करने लगे, और उसी समय परमेश्वर ने जो उनको अभिवचन दिया था उस अभिवचन के अनुसार परमेश्वर ने पवित्र आत्मा की बारिश उन लोगों के ऊपर कर दी। और इधर कहते हैं कि वो सब लोग अन्य अन्य भाषाओं में बात करने लगे। हालेलुया। कधी कधी सध्याच्या काळामध्ये अनेक काही लोक आहेत की ते अन्य भाषेला विरोध करतात। हालेलुया। अन्य भाषा म्हणजे जिब्रिश भाषा असं म्हटलं जातं, सैतानाची भाषा म्हटलं जातं, परंतु ते प्रिन्सिपल त्यांचे चुकीचे आहेत। अन्य भाषा जेव्हा देवाचा आत्म्याचा वर्षाव होतो तेव्हा आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू शकतो। हालेलुया। म्हणून पेंटेकॉस्ट लोक हे अन्य भाषेला सुद्धा, अन्य भाषेवरती सुद्धा विश्वास ठेवणारे लोक आहेत। जो पेंटेकॉस्टल लोग है वो अन्य भाषा, अन्य टंग में बात करने वाले सिद्धांत पर भी विश्वास रखते हैं। इसलिए इधर कहते हैं कि जो इकट्ठा हो गए थे लोग, उनके ऊपर पवित्र आत्मा की बारिश हो गई, पवित्र आत्मा उंडेला, और वो अन्य अन्य भाषाओं में परमेश्वर की प्रार्थना करने लगे। और इसी के अनुसार यीशु ने वो पेंटेकॉस्ट का दिन क्या किया, इधर वो फेस्टिवल पूरा हो गया। परमेश्वर ने वो कामकरी जो परमेश्वर के लिए काम करने वाले उसके चेले थे उनको तैयार किया, उनको उनके सामर्थ्य से भरा, उनको परमेश्वर ने अभिषेक किया और उन्हें एक तैयार करके उस समय में उनको तैयार किया, इसलिए कि वो जाके परमेश्वर का काम करणे पाहे। हालेलुया। आणि त्यानंतर या वचनामध्ये अजून एक आहे, 14 वचन वाचा। तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमच्या रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या। आणि सभाने इकडे लक्ष द्या। हालेलुया। मोठे ना हालेलुया। आप एक लोग परीक्षण करेंगे, जब यीशु मसीह उनके चेले के साथ था तब कोई शिष्य परमेश्वर के वचन के बारे में बोल रहा था क्या? सुवार्ता का काम कर रहा था? परमेश्वर का वचन के बारे में बात कर रहा था? नहीं। लेकिन परमेश्वर का सामर्थ्य उनके जीवन में आने के बाद इधर क्या हो गया, पीटर पवित्र आत्मा से भरा हुआ आदमी है, और वो पीटर क्या कर रहा है, त्या ठिकाणी उस समय में दूसरे भी लोग उधर जमा हो चुके थे, और वो लोग क्या कर रहे हैं कि ये मद्य लिया है, इन्होंने दारू पिया है, इसलिए ये क्या कर रहे हैं, अन्य अन्य बातें कर रहे हैं, इसलिए वो ऐसा बुरा उनके बारे में सोच रहे हैं। आणि त्या ठिकाणी दुसरे लोक जमलेले असताना पेत्र धाडसाने उठला आणि तो काय करत आहे, परमेश्वराची सुवार्ता सांगत आहे। या ठिकाणी सांगत आहे, पेत्र 11 शिष्यांसुद्धा उभा राहून त्यास मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोको व यरूशलेमेतील सर्व राहणाऱ्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या। हालेलुया। इथे काय केलं, पेत्र जेव्हा सामर्थ्याने भरला तेव्हा तो उभा राहिला आणि तो काय करत आहे, परमेश्वराची सुवार्ता करत आहे। आणि त्यानंतर देवाच्या सेवकांनी देवाच्या कार्याला सुरुवात केली। हालेलुया। जब यीशु के साथ वो शिष्य थे तब उन्होंने कुछ भी नहीं बोला परमेश्वर के वचन के बारे में, यीशु के बारे में, लेकिन जब वो सामर्थ्य से भरे, जब वो अभिषेक से भरे, तब वो खुद को रोक नहीं पाए। हालेलुया। इसलिए इधर पीटर क्या कर रहा है, वो लोगों को देखता है और उसके मन में विचार आता है कि इनका उद्धार होना चाहिए, इसलिए वो खड़े होता है सब लोगों के बीच में और परमेश्वर के बारे में वो बोलता रहता है। हालेलुया। आणि याचा परिणाम हे होतो की ज्याप्रमाणे आपण जर वचन वाचलं, एक्केचाळीस वचन वाचा। तेव्हा ज्यांनी त्यांच्या संदेशाचा स्वीकार केला, त्याचा बाप्तिस्मा झाला, आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसाची भर पडली। किती लोक आले त्यामध्ये, प्रभूमध्ये 3000 लोक। हालेलुया। येशूचं सामर्थ्य जेव्हा आपल्यावरती येतं तेव्हा आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, देवाचं वचन बोलण्यासाठी, देवाची सुवार्ता सांगण्यासाठी।
आणि या ठिकाणी पेत्र सामर्थ्य भरा है, वो सुवार्ता का काम कर रहा है उसी दिन में, और इसका रिजल्ट हमें यहाँ मिलता है कि 3000 पीपल एक्सेप्टेड जीसस और उन्होंने बपतिस्मा भी लिया। हालेलुया! कितना अद्भुत काम परमेश्वर ने उस दिन में किया, इसलिए परमेश्वर की महिमा हो। आणि याप्रमाणे येथे सांगत आहे की इस्रायल लोक किती भाकरी आणायला लावायचे त्यांना अर्पणासाठी? अगोदर सांगितलं किती भाकरी? 2. हालेलुया! ते 2 भाकरी सुद्धा सिम्बोलाइज आहेत. 2 भाकरी याचा अर्थ की या ठिकाणी सुद्धा तिथं कोणते कोणते लोक जमले होते? हम्म? 14 वचन वाचा परत. तेव्हा पेत्र आपला शिष्य सुद्धा उभा राहून त्यास मोठ्याने म्हणाला, अहो एवढी लोक हो यरूशलेमेतील सर्व राहणाऱ्यांना. किती लोक आहेत तिथं? म्हणजे लोक भरपूर आहेत, लोक उधर भरपूर है, लेकिन कितने प्रकार के लोग हैं उधर? 2 प्रकार के. पहले प्रकार कौन सा है? यहूदी. यहूदी लोग उधर है. और दूसरे कौन से है? यरूशलेममध्ये राहणारे. यरूशलेम में रहने वाले लोक है. ज्याप्रमाणे इथं सांगत आहे की परमेश्वराला अर्पण करण्यासाठी, परमेश्वर को अर्पण करने के लिए 2 रोटी चाहिए. इसका सिंबोलाइज ये है की परमेश्वराला अर्पण करण्यासाठी परमेश्वरानं 2 कम्युनिटी निवडल्या आणि त्याचा अधिकार की पहिली कम्युनिटी कोणती होती? यहूदी लोक, यानी की इस्रायल लोक त्यांना म्हटलं जातं. इस्रायल मध्ये वस्ती करणारे जे यहूदी लोक आहेत, जे परमेश्वराचे निवडले लोक, ते यहूदी धर्माचे लोक आहेत. आणि त्यानंतर यरूशलेम मध्ये असणारे लोक, याचा अर्थ की विधर्मी लोक. हालेलुया! आपण कशामध्ये मोडत आहे? आपण विधर्मी लोक. हालेलुया! आणि ती रोटी 2 प्रकारची रोटी होती, त्याचं अर्पण केलं जायचं. म्हणून जी उद्धाराची सेवा होती, ती उद्धाराची सेवा कुणासाठी होती? 2 लोकांच्यासाठी होती. यहूदी लोकांचा सुद्धा परमेश्वराला उद्धार करायचा होता, कारण जेव्हा येशू यरूशलेम मध्ये किंवा इस्रायल मध्ये जेव्हा त्याचा जन्म झाला आणि तो जेव्हा परमेश्वराची सेवा करू लागला, तेव्हा यहूदी लोकांनी सुद्धा येशूचा स्वीकार केला नाही. हालेलुया! यहूदी लोक सुद्धा काय करत होते? याचा अर्थ की ज्या लोकांच्यासाठी येशू आला, त्याचे स्वतःचे लोक सुद्धा त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार नव्हते. म्हणून या ठिकाणी जुन्या करारामध्ये इस्रायल लोक 2 भाकरी बद्दल सांगत आहे. ते 2 भाकरी याचा अर्थ की 2 प्रकारचे लोक, म्हणजे यहूदी लोकांच्यासाठी सुद्धा येशू या जगामध्ये आला आणि त्याचप्रमाणे परराष्ट्रीय लोकांसाठी, याचा अर्थ की या जगामध्ये यहूदी लोकांच्या व्यतिरिक्त जेवढे लोक आहेत त्या लोकांच्यासाठी सुद्धा येशू या जगामध्ये आला. हालेलुया! आणि ती भाकर परमेश्वराला अर्पण केली. त्याप्रमाणे आज आपलं तारण झालेलं आहे आणि आपलं अर्पण आपण परमेश्वराला आपण केलेलं आहे. हालेलुया! म्हणून इस्रायल लोक फिजिकली तो सण साजरा करायचे, 2 भाकरी करायचे, त्या भाकरीचं अर्पण करायचे, अर्पण परमेश्वराला करायचे. 50व्या दिवशी ते काय करायचे की परमेश्वराला प्रथम स्थान देऊन प्रार्थनेला ते मंदिरामध्ये जात असायचे. आणि अशा प्रकारे ते मोठी मेजवानी करून मोठ्या प्रकारचे सणाच्या स्वरूपामध्ये ते सर्व काही गोष्टी उल्हासाने आनंदाने ते सेलिब्रेट करायचे. परंतु येशू येण्याच्या द्वारे जेव्हा त्यानं पवित्र आत्म्याचा अभिषेक शिष्यांच्या वरती केला, तो कोणत्या दिवशी केला? तो सुद्धा 50व्या दिवशी केला. हालेलुया! इस्रायल लोक 50व्या दिवशी एकत्र यायचे आणि तो सण सेलिब्रेट करायचे आणि तो सण येशूनं खऱ्या अर्थानं पूर्ण केला. पेंटेकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी त्यानं शिष्यांना सामर्थ्यानं भरलं, अभिषेकानं भरलं आणि त्यांना परमेश्वराच्या योजनेसाठी तयार केलं. परमेश्वर ने ये फेस्टिवल वो पेंटेकॉस्ट के दिन में ये पूरा किया और परमेश्वर के चेलों को उसके सामर्थ्य से भरा, अभिषेक से भरा, इसलिए कि परमेश्वर की योजना हर एक के जीवन में पूरी हो जाए, हर एक आदमी परमेश्वर के सामने झुके और परमेश्वर का उद्धार सब लोग पाए. इसलिए परमेश्वर ने वो फेस्टिवल वो पेंटेकॉस्ट के दिन क्या किया? पूरा किया. हालेलुया! और तीसरी बात हम देखेंगे की आपण कशा प्रकारे हा सण आपण साजरा करत आहोत. यामध्ये
दोन उच्चार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गोष्ट की आठवड्याचा सण, हालेलुया, वीकली सन इसको बोलते हैं, फीस्ट ऑफ द वीक्स एंड पेंटिकॉस्ट, 2 प्रकार के सण आहे. याचा अर्थ की आठवड्याचा सण, याचा अर्थ की आपण दर आठवड्यामध्ये एक सण सेलिब्रेट करत असतो. कोणता सण आहे? आठवड्याचा शब्बात दिवस, हालेलुया. म्हणून आपण कधी तो पूर्ण करतो? शब्बात दिवशी आपण जेव्हा मंदिरामध्ये जाऊन आपल्या मंडळीमध्ये जेव्हा सहभागी होतो, तेव्हा आपण हा सण काय करत आहोत? सेलिब्रेट करत असतो, हालेलुया. म्हणून शब्बात हा आपल्या सर्वांच्यासाठी महत्वाचा आहे. शब्बात घरी बसण्यासाठी नाही, हालेलुया. काही वेळेला आपल्या मंडळीमध्ये सुद्धा काही लोक आहेत, तुम्ही विचार करा, 2-2 आठवडे किंवा 3-3 आठवडे आपण चर्चमध्ये येत नाही. इस्रायल लोक हा फेस्टिवल सण प्रामाणिकपणे सेलिब्रेट करायचे. शब्बात जो दिन है वो हमें पवित्रपणे पाळायचा आहे. जर शब्बात दिवशी तुम्ही आजारी आहे, जर अर्जंट काम आहे, तेव्हा तुम्ही ते स्किप करू शकता. आज मृदुला रविवारी आज चर्चमध्ये नाही, त्याचं कारण आहे की त्यांची परीक्षा आहे, हालेलुया. या परिस्थिती मागच्या रविवारी सुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की काही जे ड्युटी करणारे लोक आहेत त्यांना रविवारी काम असतं, ते शब्बात सोडून त्या ड्युटीवरती कामाला जाणं गरजेचं आहे. त्या गोष्टीमध्ये परमेश्वर समजून घेणार, परंतु तुम्ही उगाचच घरी राहत आहे, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार नाही, हालेलुया. जर तुम्ही फ्री आहात, जर तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्हाला लवकर उठायलाच पाहिजे आणि मंदिरामध्ये येऊन परमेश्वराची आराधना करायलाच पाहिजे. मला कंटाळा आलाय, मला झोप आलेली आहे असं म्हणून चालणार नाही. असं जर म्हणत बसला तर देवाच्या मिळणाऱ्या आशीर्वादापासून तुम्ही स्वतः वंचित राहणार आहात, हालेलुया. म्हणून शब्बात हा महत्वाचा दिवस है. शब्बात जो संडे वर्शिप है वो महत्वपूर्ण है ख्रिस्ती लोगों के लिए. इसलिए फीस्ट ऑफ द वीक्स इसका मतलब है कि शब्बात जो संडे का जो समय है वो हमें प्रभु को ही देना है, हालेलुया. म्हणून संडेच्या दिवशी कोणतेही काम करायचं टाळा. कधी कधी आपण करतो, संडेला रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, आपण रविवारचं काम करू, परंतु तुम्ही तुमच्या आशीर्वादाला मुक्ताय, हालेलुया. परमेश्वर त्यामध्ये काहीच करू शकत नहीं. संडे को हमें चर्च में जाना है, संडे को हमें परमेश्वर की भक्ति में सहभागी होना ही पड़ेगा. ये जब हम संडे के रविवार को चर्च में आते हैं, आराधने में सहभागी होते हैं और भक्ति में सहभागी होते हैं, इसका मतलब है कि हम फीस्ट ऑफ द वीक्स सेलिब्रेट करते हैं, हालेलुया. आठवड्याचा सण आपण काय करतो? सेलिब्रेट करतो. म्हणून शब्बाताच्या बद्दल आपण काही गोष्टी आपण वाचणार आहोत. निर्गम 20:7 आणि 8 वचन. निर्गम 20:8. परमेश्वर ने मोशे के हाथ में जो 10 कमांडमेंट्स दिए, उसमें से एक कमांडमेंट है हमें क्या करना है? परमेश्वर का शब्बात हमें पवित्रपणे पाळायचा आहे. परमेश्वराचा शब्बात आपल्याला पवित्रपणे पाळायचा आहे. एक्सोडस का 20 चॅप्टर और 8 वचन. शब्बात दिवसाची आठवण कर. आठवड्याचा जो फेस्टिवल आहे तो कोणता आपला आहे? फक्त गुड फ्रायडे, फक्त ईस्टर आणि त्याचप्रमाणे नाताळ, जन्मदिवस एवढे सण नाहीत, हालेलुया. रविवारी हा सुद्धा एक सण आहे आपल्या सर्वांच्यासाठी, हालेलुया. तो कोणता सण आहे? की फीस्ट ऑफ द वीक्स आहे. जेव्हा आपण रविवारी चर्चमध्ये येतो, याचा अर्थ की आपण तो सण फेस्टिवल आपण सेलिब्रेट करतो. म्हणून या ठिकाणी सांगत आहे, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. पवित्र दिल से आपको शब्बात दिन में सहभागी होना है. मेरा मन नहीं लगता, मला कंटाळा आलेला आहे, मला झोप आलेली आहे असं म्हणून चालणार नाही. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. शब्बात दिवशी पण वेळेमध्ये या, हालेलुया. प्रत्येक गोष्टी मध्ये देवाचे आशीर्वाद दडलेले आहेत, हालेलुया. लग्नाच्या वेळी किंवा कार्यक्रमाच्या वेळी आपण वेळेत जातो, परंतु शब्बात दिवशी आपण निवांत येतो, हालेलुया. याचा अर्थ की आपल्याला परमेश्वराचं गांभीर्य नाही, म्हणून शब्बात दिवशी वेळेमध्ये या, पवित्रपणे पाळा. निर्गम 31:16, एक्सोडस 31:16 चॅप्टर 16 वर्स. वाचा कोणीतरी. इस्रायल लोकांनी शब्बात पाळावा. शब्बात हा निरंतराचा
इस्रायल लोकांना काय सांगितले? शब्बात हा निरंतरचा करार आहे. हालेलुया. निरंतर याचा अर्थ की या जगामध्ये जोपर्यंत आपण आहोत किंवा जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत आपल्याला शब्बात पाळायचा आहे. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला रविवारी चर्चमध्येच जायचं आहे. रविवारी हालेलुया. रविवारी दुसरी कामं करत बसायचं नाही. आणि रविवारी आपल्याला माहित आहे की विश्रांतीचा समय आहे. विश्रांतीचा याचा अर्थ की झोपा काढायचा दिवस नाही आहे. हालेलुया. कोणतेही काम करण्याचा दिवस नाही. रविवारी तुम्ही काम करत आहे, देव तुम्हाला आशीर्वादित करणार नाही तुमच्या कामामध्ये. हालेलुया. म्हणून हे लक्षात ठेवा की जर आपलं काम आहे ते काम रविवारचं करू नका. रविवारी देवाच्या सानिध्यामध्ये जा, मंदिरामध्ये जा, प्रार्थना करा, देवाच्या आराधनेमध्ये सहभागी व्हा. हे परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे. यहेजकेल 20 अध्याय, इजकेल 20 चॅप्टर 13 ते 20, 13 आणि 20, 13 और 20 वर्स. कोणीतर वाचा. यहेजकेल 20 अध्याय 13 आणि 20. तरी पण रानात इस्रायल घराणे मजवर शिकवली झाली. त्याचं पालन आणि मनुष्य वाचले. त्या माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाही. माझे निर्णय त्यांनी टाकून दिले व माझे शब्दात फार भ्रष्ट झाले. तेव्हा रानात त्याचवर आपल्या प्रवृत्ती वृत्ती करून त्याचा नाश करावा असे मी म्हटले. तथापि ज्या राष्ट्रासमोर त्यांनी त्यास बाहेर आणले त्याचा लेखक माझ्या नावाचा अपमान न व्हावा म्हणून माझ्या नावासाठी मी अशी कृती केली. आणखी मी हात उचलून रानात अशी शपथ घेतली. 20 वचन. माझे शपथ पवित्र माना, म्हणजे ते तुम्हामध्ये व मजमध्ये चिन्ह होतील व तुम्हा समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे. आणि या ठिकाणी सांगत आहे शब्दाचं महत्व. इथं सांगत आहे शब्दात का महत्व, इसके बारे में इस दोनों वचन में बताया गया है. या ठिकाणी सांगत आहे की माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाही. इस्रायल लोक त्यांच्या नियमाप्रमाणे चालले नाहीत. आणि तिथं सांगत आहे की माझे शब्दात त्यांनी काय केले? भ्रष्ट केले. आपण जर शब्दात पवित्रपणे पाळत नाही याचा अर्थ की आपण शब्दात काय करत आहे? भ्रष्ट करत आहोत. हालेलुया. इतरत्र कामं करत बसण्यापेक्षा रविवारी देवाची इच्छा काय? आपण मंदिरामध्ये यायला पाहिजे, आराधनेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. हे माइंडेटरी आहे. एक्सक्युजेस याला नाही. हालेलुया. समजत आहे सर्वांना? सर्वांनी हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. समजत आहे? शब्दात रविवारी चर्चमध्ये येणं याच्यासाठी एक्सक्युजेस नाही आहे. हालेलुया. हा कडक नियम परमेश्वरानं सांगितलेला आहे विश्वासणाऱ्यांना. हा पिढ्यानपिढ्याचा करार आहे सांगत आहे. हालेलुया. याचा अर्थ की ये जे शब्दात आहे ते मी जोपर्यंत जिवंत आहे, मैं जब तक जिंदा हूं तब तक मुझे रविवार के दिन चर्च में ही जाना है. हालेलुया. और ये शब्दात में वर्शिप में सहभागी होना. ज्याप्रमाणे काही लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून एक मी उदाहरण दिलं होतं. एक लेडीज होती. लेडीज रविवारी चर्चमध्ये गेली. आपण मी काही वेळेला सांगितलेलं आहे उदाहरण. एक महिला चर्च में गई. चर्च में बहुत दिनों से वो आती थी, लेकिन उन्होंने एक बार पास्टर को जाके बोला कि मुझे चर्च में नहीं आना है. ये चर्च के लोग क्या कर रहे हैं? मोबाइल देखते हैं, अच्छी तरह से बर्ताव नहीं करते, इसलिए इस चर्च के लोग मुझे पसंद नहीं, इसलिए मैं ये चर्च छोड़ के दूसरे चर्च में जाना है. पास्टर ने कुछ नहीं बोला. पास्टर उसको बोल रहे थे कि एक मैं आपको टास्क देता हूँ. उन्होंने एक ग्लास थोड़ा सा आधा भर के दिया और बोला कि ये चर्च का जो बिल्डिंग है उसका राउंड मार के मेरे इधर आओ. त्या महिलेनं काय केलं की तो ग्लास अर्धा होता, पटपट पटपट वो राउंड किया उस लेडी ने और वो पास्टर के सामने आई और बोला कि मैंने आपने जो टास्क दिया था, काम दिया था, वो मैं करके आई. बाद में पास्टर ने क्या किया? फुल भरा हुआ ग्लास उसके हाथ में दिया और बोला कि अभी ये राउंड मार के आ जाओ. पहले राउंड में वो फास्ट जाके आई, दौड़ के हुए, क्योंकि वो ग्लास क्या था? आधा था, इसलिए वो उसका पानी गिरने वाला नहीं था. लेकिन दूसरी बार जब वो फुल ग्लास था तब वो जो राउंड मार रही थी वो बिल्डिंग का, तब वो धीरे धीरे चलने लगी क्योंकि उसको पानी नीचे गिराना नहीं है. और बाद में कैसे कैसे उसने वो पूरा किया टास्क और वो पास्टर के साथ आ गई. पास्टर ने बोला कि दोनों में क्या फर्क है? लेडी ने बोला कि पहले वक्त
मैं दौड़ के आई, फास्ट में मैंने टास्क पूरा किया, लेकिन जो दूसरी बार जो आपने टास्क दिया उस समय में मेरा फोकस किधर था? ग्लास के ऊपर था। क्या करना था मुझे? वो ग्लास का जो पानी है वो मुझे नीचे गिराना नहीं चाहिए, इसलिए मेरा पूरा ध्यान वो ग्लास पर था। इसलिए पास्टर ने उसको बोला कि चर्च में कैसे भी लोग हो, आपका ध्यान किधर है? कभी कभी हम लोगों के ऊपर ध्यान देंगे तो हम क्या करते हैं कि प्रभु के आध्यात्मिक जीवन में हम नीचे नीचे चलते जाएंगे। इसलिए मेरी आध्यात्मिक बढ़ोतरी के लिए दूसरा पर्सन जिम्मेदार नहीं है। हालेलुया। इसलिए सामने का व्यक्ति, मेरे आजू बाजू का व्यक्ति कैसा भी बर्ताव करे, कैसा भी वो जीवन बिताए, लेकिन मेरा काम है कि मुझे परमेश्वर के ऊपर फोकस करना है। हालेलुया। मुझे मेरा जीवन बचाना है। हालेलुया। इसलिए कभी कभी लोग चर्च को नहीं आते, कभी कधी पास्टरांच्या चुका त्यांना दिसतात, पण तो पास्टरांच्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसत नाही। हालेलुया। कधी कधी अनेक लोकांना वाटते की चर्च मोठं पाहिजे, हा चर्च मधील लोक पाहिजेत, परंतु मोठ्या मोठ्या चर्चची शेवटच्या काळामध्ये काय अवस्था होणार हे आपल्याला माहित नाही। किती लोक स्वर्गामध्ये जाणार? कारण येशू मत्तेमध्ये सांगत आहे प्रभूजी म्हणणारे किती आहेत? पुष्कळ आहेत, परंतु सार्वकालिक जीवन कोणाला मिळणार आहे? जे कोणी त्याच्या वचनानुसार जीवन जगणार, त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार, तेच स्वर्गामध्ये जाणार। हालेलुया। म्हणून शब्बात हा पवित्रपणे पाळणं गरजेचं आहे। शब्बात आला, शब्बात के दिन मुझे चर्च को जाना है, उस चर्च के लोग कैसे भी हो उससे मुझे कोई फर्क नहीं पड़ता। मुझे क्या करना है? मुझे प्रभु पर फोकस करना है और मुझे चर्च में जाकर मुझे पूरे दिल से परमेश्वर की आराधना करना है। जब मैं पूरे दिल से परमेश्वर की आराधना करूंगा, परमेश्वर मुझे स्पर्श करेगा, परमेश्वर मुझे आशीषित करेगा। आजू बाजू का व्यक्ति किस तरह से जीवन जीता है इससे मुझे मतलब नहीं है। मेरा चर्च आने का मतलब क्या होना चाहिए? मुझे प्रभु को मिलना है। हालेलुया। मुझे प्रभु से बात करना है, प्रभु को मुझसे बात करना है, इसलिए मुझे क्या करना है? चर्च को जाना है। अपन सर्वांनी विचार करेंगे मी चर्चला का जाता? कुछ लोगों का चर्च जाने का उद्देश्य क्या रहता है? कभी कभी वो क्वायर अच्छा होता है, हाँ म्यूजिक बजाएंगे, अच्छा इंस्ट्रूमेंट उनके चर्च में होगा, इसलिए वो आराधना अच्छी लगती है, इसलिए कभी कभी लोग उस चर्च में ज्वाइन हो जाते हैं। बहुत सारे रॉन्ग मोटिव्स कभी कभी हमारे दिल में होते हैं कि हमें चर्च को जाना है, लेकिन हमारा मोटिव अच्छा होना है। हालेलुया। हर व्यक्ति का मोटिव ये होना चाहिए कि मुझे प्रभु से मिलना है। हालेलुया। वो चर्च छोटा हो या बड़ा हो, उस चर्च में कितने भी लोग हो, ज्यादा लोग या कम लोग हो, मैं चर्च को इसलिए जाता हूं कि मुझे प्रभु को मिलना है। हालेलुया। मुझे प्रभु से बात करनी है, ये मोटिव रखकर मुझे चर्च को जाना है। मैं इस समय में चर्च को जाऊंगा और पूरे दिल से प्रभु की आराधना करूंगा। हालेलुया। मैं हाथ उठाकर आराधना करूंगा, मैं घुटने पर जाकर आराधना करूंगा, मैं जोर से आवाज निकाल कर मैं परमेश्वर की स्तुति करूंगा। ये मोटिव हर रविवार को हमारे दिल में होना चाहिए। हालेलुया। इसलिए इधर कहता है कि इस्राएल लोगों ने शब्बात अच्छी तरह से पालन नहीं किए, इसलिए इधर परमेश्वर कहता है माझे शब्बात त्यांनी काय केले? भ्रष्ट केले। आपण जर रविवारी चर्चला जात नाही, आपण जर शब्बात पवित्रपणे पाळत नाही, याचा अर्थ की आपण शब्बात काय करत आहोत? भ्रष्ट करत आहोत। हालेलुया। आणि ते देवाला आवडत नाही। आणि पुढे सांगत आहे की ते तुमच्यामध्ये व तुमच्यामध्ये चिन्ह होतील, तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे। त्याच्या अगोदरचं जर वचन वाचलं 13वं वचन आणि त्याचा ब भाग, तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी केली। इस्रायल लोकांनी शब्बात पाळले नाहीत, म्हणून देवानं रानामध्ये काय केला? त्यांच्यावरती क्रोध केला आणि काही लोकांचा नाश झाला। म्हणून जर आपला नाश व्हायला नाही पाहिजे तर आपल्याला शब्बात सुद्धा पाळायला पाहिजे। हालेलुया। लोक आवडू देत किंवा नाही आवडू देत, पाळक आवडू दे किंवा नाही आवडू देत, पाळकासाठी आपण चर्चला जात नाही, लोकांच्यासाठी आपण चर्चला जात नाही, आपण चर्चमध्ये आराधना करायला जात असतो। हालेलुया। म्हणून चर्च हे आपल्यासाठी महत्वाचं आहे। मी पाळकांना कंटाळा येत नाही काय? हा रविवारी एवढी तयारी करायची, चर्च मध्ये जायचं, हा
पालकाने जर म्हटलं की आज जरा सुट्टी घेऊया, हा काय होईल? बाळक आजारी नसतात का? हा, परंतु तरी सुद्धा पालकांचं कर्तव्य की त्यांनी चर्चमध्ये जायलाच पाहिजे, शब्दात पाळायला पाहिजे. हा नियम फक्त पालकांसाठी आहे का? नाही. चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा नियम आहे की शब्दात पवित्रपणे पाळायचा आहे. जर तुम्ही सिव्हिअर आजारी आहात तर ठीक आहे, तुम्ही घरी थांबू शकता. हालेलुया. तुम्हाला अर्जंट काम आहे, तुम्ही चर्चमध्ये येऊ शकत नाही, ठीक आहे, परमेश्वर त्या गोष्टी समजणार. परंतु जर तुम्ही घरी आराम करत आहे, झोपा काढत आहे, विनाकारण कोणत्याही कारणास्तव जर तुम्ही चर्चला येत नाही, तुम्ही शब्दात भ्रष्ट करत आहात. हालेलुया. त्यानंतर दुसरी गोष्ट की 50वां दिवस जो फीस्ट ऑफ द पेंटेकॉस्ट, उसके बारे में 1-2 वचन पढ़ेंगे और समाप्त करेंगे. एक्ट इसका 1 अध्याय और 4 वचन. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 4 वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देवी केलेल्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. आणि या ठिकाणी सांगत आहे कि जब परमेश्वर ने, प्रभु ने, यीशु ने उनको बताया कि जेरूशलेम छोड़ के आप मत जाओ, मैं आपको एक देणगी, एक गिफ्ट देने वाला है, आप उसका इंतजार करो. जब हम परमेश्वर के ऊपर विश्वास रखते हैं तब परमेश्वर का सामर्थ्य पाने के लिए, परमेश्वर का अभिषेक पाने के लिए, परमेश्वर के जो वरदान है वो हमारे जीवन में पाने के लिए कभी कभी हमें इंतजार करना पड़ता है. हालेलुया. और जब परमेश्वर हमें वरदान देता है तो हमें ये भी समझना चाहिए कि मेरे दिल में कोई भी घमंड नहीं होना चाहिए. हालेलुया. जब परमेश्वर सामर्थ्य से भरता है, जब परमेश्वर उसके अभिषेक से भरता है, कभी कभी हमें कुछ लोग पता होते हैं कि जो लोग आरोग्य देते हैं, जो लोग हीलिंग की सेवा करतात, कभी कभी उनके दिल में इतना घमंड रहता है कि मेरे पास ही परमेश्वर ने सामर्थ्य दी है, मैं ही चंगाई कर सकता हूँ. हालेलुया. वो परमेश्वर का नाम को महिमा बाद में देते, लेकिन वो खुद की प्रशंसा करने में लगे कि मैं सामर्थ्य से भरा हूं, मैं लोगों को चंगा कर रहा हूं. तो ऐसे हमें घमंड से नहीं भरना चाहिए. ये फेस्टिवल जो फीस्ट ऑफ द वीक्स, जब हम शब्बात पवित्रपणे पाळते हैं तब हम ये सेलिब्रेट करते हैं. और दूसरा 50वां फीस्ट ऑफ द पेंटेकॉस्ट, पेंटेकॉस्ट का जो फेस्टिवल है उसके बारे में जब देखते हैं कि परमेश्वर ने हमें पवित्र आत्मा दिया है, और पवित्र आत्मा जब हमें दिया है तब हमें उसके अनुसार ही चलना है. हालेलुया. और हमें उसके वरदानों की इच्छा भी करनी है. हालेलुया. म्हणून एके ठिकाणी सांगत आहे की अजूनपर्यंत तुम्ही काय व्हायला पाहिजे होतं? काय व्हायला पाहिजे होतं? प्रौढ नाही, काय व्हायला पाहिजे होतं? शिक्षक व्हायला पाहिजे होतं. हा, बायबलमध्ये नवीन करारामध्ये वचन आहे, अजूनपर्यंत तुम्ही काय व्हायला पाहिजे होतं? शिक्षक व्हायला पाहिजे होतं. परंतु आपल्याला शिकवायला येते का? अजूनपर्यंत नाही. काय येत नाही? कारण पवित्र आत्मा आपल्या सर्वांना मिळालेला आहे, परंतु त्या पवित्र आत्म्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रार्थनेमध्ये वाढणं, त्यासाठी वचनामध्ये वाढणं हे तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा आपण आध्यात्मिकरित्या वाढणार, जेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आपण चालणार, तेव्हा आपण दुसऱ्या अर्थानं आपण हा सेलिब्रेट करत असतो की पेंटेकॉस्टचा दिवस. आणि शेवटचं वचन वाचा, योहान 4 अध्याय 23-31 वचन वाचा. नाही, गलती 5:16 वाचा, ते राहू द्या. गलती 5:16. गलेशियन्स 5:16 मी वर्स. तर म्हणतो तुमच्या प्रेरणेने चला, म्हणजे तुम्ही देव वासना पूर्ण करणारच नाही. आणि इथं सांगत आहे की आत्म्याच्या प्रेरणेनं चाला. किती जणांचा विश्वास आहे की मला देवाचा आत्मा आहे, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे? किती लोकांचा विश्वास आहे? हात वरती करा. किन किन को लगता है कि मेरे जीवन में पवित्र आत्मा है? हाथ ऊपर उठाए. सर्वांचा आहे? प्रेज द लॉर्ड. तर पवित्र आत्मा, इधर बैठे हुए सबको पवित्र आत्मा परमेश्वर ने दिया है.
और पवित्र आत्मा, अभी सोचो कि हर एक इधर बैठे हुए लोगों को पवित्र आत्मा मिला है और हमारा काम क्या है? पवित्र आत्मा के अनुसार चलना है। और ये पेंटेकॉस्ट का जो सेलिब्रेशन है, जब हम पवित्र आत्मा के अनुसार चलते हैं, पवित्र आत्मा के अनुसार हम बर्ताव करते हैं, उसका सुनते हैं, तब हम ये फेस्टिवल हमारे जीवन में पूरा करते हैं। कभी कभी क्या करते हैं, हम हमारे हिसाब से जीवन बिताते हैं, मला वाटते, मला पटते त्याप्रमाणे जीवन जगतो, परंतु ख्रिस्ती जीवन असं नाही। हालेलुया। मला वाटते त्याप्रमाणे मला जीवन जगू शकत नाही। पवित्र आत्मा यासाठी दिलेला आहे की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आपल्याला जीवन जगायचं आहे। म्हणून 3 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। 3 बातें हमने इस समय में देखे। इस्राएल लोग किस तरह से वो फेस्टिवल सेलिब्रेट करते थे, यीशु ने कैसे वो सेलिब्रेट पूरा किया वो फेस्टिवल। वो दुनिया में आया, जब स्वर्गारोह हो रहा था, उन्होंने पवित्र आत्मा का अभिषेक 50वें दिन में लोगों के ऊपर किया, पवित्र आत्मा से लोगों को भरा। उस तरह से वो फेस्टिवल यीशु ने पूरा किया। हम कैसे करते हैं कि हमें शब्बात, जो पवित्र दिन है, जो रविवार संडे वर्शिप में हमें बिताना है, कोई भी काम हमें उस समय नहीं करना है। हमें शब्बात के समय हमें चर्च में जाकर आराधना में सहभागी होना है। और दूसरी बात कि पवित्र आत्मा हम सबको दिया है, हमें पवित्र आत्मा में बढ़ोतरी करना है, हमें पवित्र आत्मा के वरदानों में चलना है। कभी कभी हम सोचते हैं कि इतने साल से मैं प्रभु में हूँ, लेकिन मैं एक वचन के ऊपर भी नहीं बोल सकता। इसका मतलब क्या है? पवित्र आत्मा मुझे दिया गया है, लेकिन मैं पवित्र आत्मा के सामर्थ्य में नहीं चल रहा हूँ। मैं परमेश्वर के अभिषेक से भरने के लिए मेरी मानसिकता तैयार नहीं है। इसलिए परमेश्वर की आत्मा के प्रेरणा से हमें चलना है। पवित्र आत्मा दिया है, उसकी प्रेरणा से हमें चलना ही पड़ेगा। हालेलुया। तो इस तरह से हम ये सेलिब्रेट करेंगे। और दूसरा कि जब अपन आत्म्यानं भरतो, जब हमारे जीवन में पवित्र आत्मा होता है, तब हमारा जीवन कैसा होता है, इसके बारे में हम पढ़ेंगे शॉर्ट में। प्रेषित 2 अध्याय 1 ते 47, प्रेषितावा 2 अध्याय पूर्णपणे घरी गेल्यानंतर वाचा, तुम्ही नोंद करून घ्या। प्रेषिताचा एक्ट्स 2nd चैप्टर पूरा चैप्टर पढ़ लो घर में जाकर। जो लोग पवित्र आत्मा से भर के होते हैं, उनका जीवन कैसा होता है। पहिला वचन 50वा दिवस ते एकत्र जमले आणि देवाच्या आत्म्यानं 4थ्या वचनामध्ये सांगत आहे कि वो पवित्र आत्मा से भरे। पवित्र आत्मा से भरने के बाद उनका जीवन कैसा है कि 14वां वचन है, पीटर क्या कर रहा है, जोर जोर से बात कर रहा है और परमेश्वर की सुवार्ता बता रहा है। जब हम पवित्र आत्मा से भरते हैं, हमारे दिल में लोगों के लिए बोझ होता है और हम परमेश्वर का कार्य करते हैं। पास्टर ही कार्य करना है ऐसा नहीं है, हमारे आजू बाजू के जो लोग हैं उनके लिए हमें प्रार्थना करना है, उनको हमें परमेश्वर के बारे में बताना है। 14वां वचन सुवार्तेला महत्व देणारे आपण बनतो। हालेलुया। त्यानंतर दुसरी गोष्ट की 17वां वचन आणि त्याचप्रमाणे 38वां वचन, पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या, पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल। पवित्र आत्म्याने भरावे व देवाच्या दानाने भरून जावे, जेणेकरून आपण त्याची सेवा करू शकेल। पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये आहे, परंतु त्यानंतर आपल्यामध्ये दान दिसली पाहिजे। हालेलुया। वेगवेगळ्या प्रकारचे दान आपण मागून घेणं गरजेचं आहे। परंतु जेव्हा दान परमेश्वर देतो, तेव्हा गर्वानं फुगून जाता कामा नाही। मलाच येते, मला सगळं माहित आहे असं आपण म्हणून चालणार नाही। 42 वचन, आत्म्यानं भरलेत, देवाच्या सामर्थ्यानं भरलेत, तरी सुद्धा ते काय करत होते। 42 वचन वाचा कोणतं। प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत। आणि देवाच्या सामर्थ्यानं भरले तर सुद्धा शिक्षणामध्ये वाढत होते, सहवासात वाढायचे, एकमेकांची सहभागिता करायचे, भाकर मोडायचे, सगळे विधी प्रामाणिकपणे पाळायचे आणि प्रार्थना करण्यात ते तत्पर असायचे। आत्म्यानं भरलेल्या लोकांचं हे चिन्ह आहे की आपण प्रार्थनेला जाणार, आपण शिक्षणामध्ये वाढणार, आपण एकमेकांची सहभागिता करणार, आपण सर्व विधी प्रामाणिकपणे पाळणार, आपण प्रार्थनेमध्ये वाढणार। 46 वचन, ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, बरोबरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवे। जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, त्यांचं मन ते एक चित्ताने आणि तत्परतेने मंदिरात जमतात। हालेलुया।
मंदिरामध्ये येणारे लोक असतात, जे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालणारे लोक आहेत. आणि पुढे सांगत आहे की सालस मनाने जीवत असत, त्यांचं मन कसं असतंय? चांगलं असतंय. हालेलुया. जे पवित्र आत्म्यानं भरलेले लोक आहेत त्यांचं मन नेहमी शुद्ध असतं. ते मनामध्ये एकमेकाबद्दल राग, एकमेकाबद्दल द्वेष कधीच ठेवत नाही. सालस मनानं काय करतात? ते सहभागिता करत असतात. म्हणून आपण आत्म्यानं भरायचं आहे, आत्म्यामध्ये आपल्याला वाढायचं आहे, त्याच्या दानामध्ये आपल्याला वाढायचं आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या दानामध्ये वाढणार तेव्हा आपल्या जीवनामध्ये तो 50वा दिवस आपण खऱ्या अर्थानं सेलिब्रेट करणार. आणि त्याचप्रमाणे त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेनं सुद्धा आपल्याला चालायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण उठून उभा राहूया या वेळेमध्ये प्रभूच्या सानिध्यामध्ये. आणि आपण त्याच्या अगोदर काही गोष्टी आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. तर आपल्या मंडळीमध्ये दिनेश कोसमे याच्या लग्नासंबंधी आपण पहिली सूचना आपण या वेळेमध्ये देणार आहोत. तेव्हा सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. आणि आशा आहे की मी जे सांगितलेले डॉक्युमेंट आहेत ते आणले असतील. चर्च झाल्यानंतर ते सगळे डॉक्युमेंट मला सबमिट करा. हालेलुया. सर्वांचं लक्ष आहे. तर लग्नासंबंधी गाजवण्याची पहिली सूचना आपण पाहणार आहोत. फर्स्ट रीडिंग ऑफ पॅन्स ऑफ मॅरेज. आज दिनांक 5 मे 2024 रोजी बेथेल मंडळीला सूचित करण्यात येते की श्री लक्ष्मण कोसमे व सौ प्रेमिला कोसमे राहणार डिवाइन अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 208, दुसरा मजला, महाराष्ट्र बँक ग्रामीण बँक जवळ, काळेश्वर मंदिर रोड, विष्णुपुरी, नांदेड यांचा तिसरा मुलगा कुमार यांचा चौथा मुलगा कुमार दिनेश लक्ष्मण कोसमे याचा विवाह श्री शिरोमणी नागुरे व सौ चंद्रा नागुरे राहणार 26 नंबर रोड, संदीप वॉटर प्लांट, विष्णुनगर जवळ, नांदेड यांची मुलगी स्वाती शिरोमणी नागुरे हिच्याशी 24 मे 2024 रोजी करण्याचे आयोजले आहे. तर या विवाहासंबंधी जर कोणाची काही तक्रार किंवा हरकत असल्यास आपण ती तक्रार सर्व मंडळीसमोर मांडावी ही विनंती. दिनेश आणि स्वाती या दोघांचं लग्न 24 तारखेला होणार आहे. या संबंधी जर कोणाची काही तक्रार असेल तर तुम्ही मांडू शकता. ही लग्नासंबंधीची सूचना गाजवण्याची पहिली वेळ आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अजून 2 नोटीस पुढच्या रविवारी आणि त्याच्या पुढच्या रविवारी आपण गाजवणार आहोत. जर कोणाला काही तक्रार असेल, काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ते मंडळीसमोर मांडू शकता. त्यानंतर कोसमे परिवाराला एक विनंती आहे की जेव्हा या 3 नोटीस होतील त्या 3 नोटीसच्या दरम्यान सर्व कुटुंबानं मंडळीमध्ये हजर राहणं गरजेचं आहे. कारण ज्याप्रमाणे या कुटुंबाची नोटीस आहे तर कुटुंबाचे सदस्य सर्व लोक इथं हजर असावेत अशी अपेक्षा आहे. नाहीतर नोटीस गाजवायची आणि कुटुंबच नाही तर त्याचा काही अर्थ नाही. म्हणून कोसमे कुटुंबाला विनंती आहे की त्यांनी नोटीस गाजवताना सर्व कुटुंबांनी मंडळीमध्ये हजर राहणं अपेक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. तर या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया. हम अपनी आंखें बंद करेंगे और हम शेवटच्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. सर्वांनी डोळे बंद करूया. पेंटिकॉस्टचा दिवस आणि आठवड्याचा दिवस या संबंधी आज आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. शब्बात आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा असणं गरजेचं आहे. शब्बात दिवस यासाठी परमेश्वराने निर्माण केलेला आहे की आपण मंदिरामध्ये जावं, परमेश्वराची आराधना करावी. जर मी शब्बात पवित्रपणे गांभीर्यानं पाळत नाही याचा अर्थ की मी शब्बात भ्रष्ट करत आहे. आणि तुम्ही जर शब्बात चुकवत आहात तर त्याचा अर्थ की तुम्ही शब्बात भ्रष्ट करत आहात आणि त्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाही. 50वा दिवस याचा अर्थ की आपण सर्वांनी देवाच्या आत्म्यानं भरणं गरजेचं आहे, देवाच्या वरदानानं भरणं गरजेचं आहे आणि त्या वरदानाचा उपयोग आपण देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे देवानं आपल्याला आत्म्यानं भरलेलं आहे तर आपल्याला आत्म्याच्या प्रेरणेनं जीवन जगायचं आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस तू आशीर्वादित केला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो.
प्रभुदेवा 50वा दिवस आणि आठवड्याचा दिवस परमेश्वरा, या दोन्ही गोष्टीला आम्ही महत्त्व द्यावं. प्रभुदेवा शब्बात दिवसाला आम्ही महत्त्व द्यावं. शब्बात दिवशी प्रभुदेवा आम्ही कोणतंही काम करत बसू नये, तर परमेश्वर आम्ही मंदिरामध्ये यावं, तुझी भक्ती करावी, आराधना करावी. यासाठी पवित्र आत्मा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू साह्याने मदत कर. प्रभुदेवा शब्बात दिवसाचं महत्त्व आमच्या मनामध्ये असू दे परमेश्वरा. शब्बाताकडे आम्ही गांभीर्यानं पाहावं, रविवारच्या भक्ती आराधनेसाठी गांभीर्यानं पाहावं आणि दुसऱ्या गोष्टींना महत्त्व न देता आम्ही प्रभुदेवा रविवारच्या भक्तीला महत्त्व द्यावं, वेळेमध्ये भक्तीमध्ये हजर राहावं. यासाठी तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती कर. प्रभुदेवा पवित्र आत्म्याला सुद्धा आम्ही महत्त्व द्यावं, पवित्र आत्म्यानं भरलं जावं, वरदानानं आम्ही भरलं जावं. प्रभुदेवा त्या वरदानाचा उपयोग आम्ही तुझ्या सेवेसाठी करावा. आम्ही गर्वानं भरून जाता कामा नये, तर प्रभुदेवा आम्ही नेहमी तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालावं. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला साहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकावरती तुझी कृपा कर, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरा शब्दात पवित्रपणे पाळण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीनं प्रभुदेवा पवित्र आत्म्याला गांभीर्याने घेण्यासाठी प्रभू तू साहाय्याने मदत कर. आजचं वचन आशीर्वादित केले, भक्ती आराधना आशीर्वादित केली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचा आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसं आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परिचयात नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. गॉड ब्लेस यू.